भास्कर पाटील खतगावकर 15 सप्टेंबरला काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। कार्यकर्ता संवाद बैठकीमध्ये पक्षप्रवेशाची घोषणा त्यांनी केली असून खतगावकर अशोक चव्हाणांचे मेहुणे असल्याने चव्हाणांना हा मोठा धक्का मानला जातो। पुण्यामध्ये वाहतूक शाखेने 7 ते 10 सप्टेंबरच्या दरम्यान 3 दिवसांमध्ये 24 लाखांचा दंड वसूल केलाय। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांच्या वतीने दंड वसूल करण्यात आलाय। वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचं पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलेलं आहे। हिंगोलीमध्ये हळदीच्या भावात घसरण झाली आहे। हळदीला 12,900 रुपये क्विंटलचा भाव मिळतोय, तर गेल्या महिन्याच्या तुलनेत हळदीच्या भावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना भाव वाढीची पुन्हा प्रतीक्षा लागलेली आहे। जायकवाडी धरण भरल्याने तालुक्यातील खिरडा प्रकल्प भरून घ्यावा, कारण या प्रकल्पामुळे अनेक गावाचा पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे। तर महाप्रकल्प भरून घ्या अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे। कोकणातून परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय। मध्य आणि कोकण रेल्वेच्या वतीने 14 अनारक्षित गणपती विशेष गाड्यांचं नियोजन करण्यात आलंय। खेड CSMT खेड पनवेल दरम्यान 14 विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत। चीनसोबतच्या चर्चेमध्ये प्रगती 75% चीनी सैन्य माघारी गेले आहेत, याबाबतची माहिती परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी दिली। गलवान खोऱ्यामध्ये जून 2020 मध्ये झालेल्या संघर्षामुळे भारत आणि चीनच्या संबंधांवर परिणाम झालेला आहे। सर्वसमावेशक गृह योजनेमध्ये म्हाडाला दिलेल्या 20% घरांच्या किमतीमध्ये सोडतीअंती भरमसाठ वाढ करण्याचा विकासकांचा पायंडा आता मोडीत निघणार आहे। सोडतीनंतर घरांच्या किमतीमध्ये मनमानीपणे करण्यात येणाऱ्या वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी म्हाडा प्राधिकरणाने नुकताच एक प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवलेला आहे। आज दिवसभर मुंबई जी दक्षिण विभागामध्ये पाणी पुरवठा खंडित होणार आहे। वीर सावरकर मार्ग आणि न्यू प्रभादेवी रोड जंक्शनला पाणी गळतीमुळे रस्ता खचला असून गळती थांबवण्यासाठी अधिकचा कालावधी लागणार आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये 6 दिवसांच्या गौरी गणपतींना वाजत गाजत भक्तिमय वातावरणामध्ये निरोप देण्यात आला। कल्याण डोंबिवलीमध्ये सार्वजनिक आणि घरगुती मिळून एकूण 10,458 बाप्पांचं तर 6,427 गौरींचं विसर्जन करण्यात आलेलं आहे। राहुल गांधींचे आरक्षण संपवण्याच्या वक्तव्यामुळे RPI कार्यकर्ते आक्रमक झाले। राहुल गांधींच्या निषेधार्थ आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे। दुपारी 2 वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे। गोंदियामध्ये आज काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे। माजी आमदार गोपालदास अग्रवाल घरवापसी करणारे सर्कस मैदानावर सकाळी 11 वाजता नाना पटोले आणि रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे। आज खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। चंद्रकांत पाटील यांच्या अर्धपुतळा अनावरण सोहळ्यासाठी सुप्रिया सुळे जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत। राहुल गांधींच्या आरक्षणासंदर्भातल्या विधानाच्या विरोधात महायुतीच्या वतीने मूक आंदोलन केले जाणार आहे। प्रवीण दरेकर, राहुल शेवाळे आणि सिद्धार्थ कांबळेंच्या उपस्थितीमध्ये सकाळी 11 वाजता चेंबूर रेल्वे स्थानकाच्या जवळ आंदोलन केले जाणार आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावणीसाठी सूचीबद्ध केली। मद्य धोरण घोटाळ्याच्या संदर्भात संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरून केजरीवाल CBIच्या अटकेत आहेत। पश्चिम रेल्वेने गणेश भक्तांसाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री जादा 8 लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे विसर्जन सोहळ्याच्या निमित्ताने गिरगाव, दादर, जुहू आदी चौपाट्यांवर भाविकांची प्रचंड गर्दी होत असल्याने रेल्वेने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। 6 दिवसांच्या गणपती बाप्पांना बुधवारी मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला। यंदा गणेश विसर्जनाच्या 6व्या दिवशी 35,000पेक्षा अधिक गणेश मूर्तींचं विसर्जन पार पडलं। जवळपास 24,000 गणेश मूर्तींचं नैसर्गिक विसर्जनाच्या स्थळी तर 11,000 गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावामध्ये विसर्जन पार पडलेलं आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने काँग्रेसच्या वतीने आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे। भाजपचे नेते तरविंदर सिंह मारवा आणि भाजपच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने आंदोलन केले जाणार आहे। भाजपच्या वतीने राहुल गांधींच्या विरोधात आज राज्यभरात आंदोलनाची हाक देण्यात आली। आरक्षण विरोधी वक्तव्य केल्याने राहुल गांधींच्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेत काँग्रेस हटाव आरक्षण बचावचा नारा देत आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीमध्ये आता कितीही ढोलताशा पथकांची संख्या असेल त्यावरील निर्बंध शिथिल करण्यात आलेत। सर्वोच्च न्यायालयाने हे निर्बंध शिथिल केलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।